आपण शेतकरी पुत्र आहोत, तर शेतकऱ्यांच्या मालाचं आपल्याला काहीतरी चांगल्या पद्धतीनं करता आलं तर बघावं, म्हणून मी या व्यवसायात ॲक्च्युली पडायचं ठरवलं. आता आमच्या पुरणपोळीच्या पुरण प्रेमिक्सला खूप मोठ्या प्रमाणात खास करून मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये मागणी आहे. त्याचबरोबर मोरिंगा पावडर, मोरिंगाचे लाडू आम्ही बनवतो, त्या मोरिंगाच्या लाडूला आम्ही भरपूर मागणी मिळते. प्रोलॉंग पिरियडसाठी प्रवास असतो आहे, मग अशावेळी रेडिली अवेलेबल तुमच्याकडे टोमॅटो नसतो किंवा फ्रेश व्हेजिटेबल्स नसतात. अशा वेळीसुद्धा आमचे डिहायड्रेटेड प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या फ्रेश प्रॉडक्टला सबस्टिट्यूट म्हणून वापरू शकता. टोमॅटो फेकले जातात, दूध रस्त्यावर ओतलं जातं किंवा असे बरेच काही जे प्रकार जे घडतात, तर त्याऐवजी असे प्रॉडक्ट जर आपण डिहायड्रेट केले किंवा तुम्ही आमच्याकडे डिहायड्रेट करायला आणले तरीसुद्धा आम्ही तुम्हाला डिहायड्रेट करून त्याची पावडर बनवून आम्ही तुम्हाला देऊ शकतो. किंवा तुम्ही आम्हाला विकलेत तर आम्ही तुम्हाला त्याचा जो काही मोबदला असेल मार्केट रेटच्या हिशोबानं तोही आम्ही तुम्हाला देऊ शकतो. त्याचबरोबर तुमचं आरोग्य जपण्याचं, त्याचबरोबर आणि न्यूट्रिशन कंटेंट जपण्याचं हे काम आम्ही चोखपणे इथं बजावलेलं आहे. तर आमच्याबरोबर आम्ही सैनिकांच्या पत्नींचे बचत गट तयार करतो आहे आणि त्या बचत गटांच्या माध्यमातून असे प्लॅन्ट्स आमचा उभारण्याचा विचार आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आहोत आता JB फूड प्रोसेसिंग या प्लांटमध्ये, गजवडी सातारामध्ये आपल्याला हा प्लांट बघायला मिळतो. सर आपल्यासोबत असणार आहेत, ज्यांनी या प्लांटची स्थापना केलेली आहे आणि स्वतः एक नेव्ही रिटायर्ड पर्सन आहेत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया. सर नमस्कार. नमस्कार ऋषिकेशजी. नमस्कार. तर मला पहिल्यांदा तुमच्याबद्दल परिचय द्या आणि याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली हे पण सांगा. माझं नाव अशफाक बबन पटेल. बरं. माझं गाव गजवडी. बरं. सज्जनगडच्या पायथ्याला जे गजवडी गाव आहे ते. बरं. आता मी भारतीय नौसेनेमध्ये 1987 ते 2002पर्यंत होतो. बरं. आणि 2002ला निवृत्त झाल्यानंतर मी एका व्यवसायाची सुरुवात केली. या व्यवसायात मी अलीकडंच म्हणजे साधारणपणे 1 वर्ष झालं, 1 वर्षभरापूर्वी आलेलं आहे. आणि असं झालं की मी माझा मूळचा पिंड व्यावसायिक आणि त्यातल्या त्यात मी टेक्निकल बॅकग्राऊंडचा, नेव्हीचा मी मरीन इंजिनियर तसा तर. आणि माझा जो अगोदरचा व्यवसाय होता तो काही कारणामुळं थोडासा कोविडनंतर मागं पडत चाललेला होता. मग म्हटलं आता चला आपण काहीतरी नवीन शोधूया. मग नवीन शोधता विचार केला की आरोग्याच्या क्षेत्रात आणि खास करून आपण शेतकरी पुत्र आहोत, तर शेतकऱ्यांच्या मालाचं आपल्याला काहीतरी चांगल्या पद्धतीनं करता आलं तर बघावं, म्हणून मी या व्यवसायात ॲक्च्युली पडायचं ठरवलं. त्याच्यापूर्वी एक साधारणपणे 2 वर्ष मी या व्यवसायाच्या अनुषंगानं रिसर्च केला की नेमकं आपल्याला काय करावं लागेल, कुठले प्रॉडक्ट घ्यावे लागतील, नेमकं कसं प्रोसेस असतं, याची प्रोसेस केल्यानंतर पुढं काय होऊ शकतं, हे मी 2 वर्ष जवळपास रिसर्च करत होतो. त्याचबरोबर माझी पार्श्वभूमी नौदलाची असल्यामुळं झालं असं की ज्यावेळी आम्ही जहाजावर जायचो, मी INS विराट आणि INS गोदावरी या 2 जहाजावरती काम केलेलं आहे. बरं. भारतीय नौसेनेमध्ये ज्यावेळी आम्ही जहाजावर जायचो त्यावेळी खूप मोठ्या प्रोलॉंग पिरियडसाठी, म्हणजे साधारणपणे 2 महिने 3 महिने अशा पिरियडसाठी जायचो. मग आमचा किनारपट्टीशी संपर्क नसायचा आणि त्यावेळी आम्हाला ताज्या फळभाज्या किंवा कुठलंही ताजे अन्नपदार्थ आम्हाला मिळायचे नाहीत. म्हणजे स्टोअरमध्ये त्यावेळी डिहायड्रेशनचं नव्हतं, पण रेफ्रिजरेटेड पदार्थ किंवा पॅक डब्यातले पदार्थ, मग अशा आयटम्सवर आम्हाला अवलंबून राहावं लागायचं आणि ते बऱ्याच वेळा असं व्हायचं की तेही मिळायचे नाहीत. मग ज्यावेळी मी रिसर्च करत होतो याचा, त्यावेळी हे लक्षात आलं की हे पदार्थ जर आपण डिहायड्रेट केले, आणि योगायोगानं कसं आपण सातारा जिल्ह्यातनं ग्रामीण भागात राहतो, त्यामुळं शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असल्यामुळं असं झालं की जे आपल्या शेतीत जे बनतं आहे तेच जर आपण डिहायड्रेट केलं आणि डिहायड्रेशन करून त्याचं जर योग्य पद्धतीनं आपण प्रेझेंटेशन केलं लोकांना, तर हे खूप उपयोगी पडू शकतं. आपल्या या दृष्टिकोनातनंही उपयोगी पडू शकतं, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनंही उपयोगी पडू शकतं. तसंच ते कॉमन पब्लिकसाठी सुद्धा हे खूप उपयोगी आहे. म्हणूनसाठी मग मी या व्यवसायात वळायचं ठरवलं. आता पहिला तर मुद्दा की मी जसं की सुरुवातीला म्हटलं, डिहायड्रेटेड प्रोडक्टचा हा प्लांट आहे. डिहायड्रेटेडचं मिनिंग काय मी आपल्याला सांगा. कोणताही पालेभाज्या, फळभाज्या किंवा फळं घेतली आपण तर त्यात
कुठल्याही जिवंत वस्तूचा म्हणजे जिवंत म्हणजे जे आपण झाडापासून जे तयार करतो किंवा नैसर्गिक जे असतं त्यात मेन कंटेंट जे असतं ते पाणी असतं. आता हे पाणी काय करतं की ज्यावेळी पाणी असतं तर फळं आपण झाडावरून तोडतो किंवा भाज्या आपण मार्केटसाठी पाठवण्यासाठी काढतो त्यावेळी शेतातून काढतो आणि ते पाणी असतं ते पाणी पुढं त्या विविध जैविक प्रक्रिया होऊन किंवा रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचं त्या फळभाज्या किंवा शेतमाल आहे तो सडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतं. मग हेच पाणी जर आपण एका सायंटिफिक प्रोसेसद्वारे जर काढून टाकलं तर त्या जो ओरिजिनल कंटेंट राहील तर त्याचा जो लाईफस्पॅन आहे तो लाईफस्पॅन वाढणार आहे आणि तो वाढतो. मग वाढतो तर ते पाणी काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर आपण इथं जी वापरली ती हीटपंप ड्रायिंगची पद्धत वापरली जी आता लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे. ती लेटेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे हीटपंप ड्रायिंग. मग हीटपंप ड्रायिंगमध्ये आपण काय करतो तर साधारणपणे कुठलाही पदार्थ घेऊन म्हणजे उदाहरणार्थ टोमॅटो घ्या, आलं घ्या किंवा दुसरे कढीपत्ता घ्या किंवा पालेभाज्या तुमच्या कोथिंबीर, तुमची मेथी, पालक अशा ज्या पालेभाज्या आहेत ह्या पालेभाज्यांना आपण आणून ड्रायिंगमध्ये लावतो. मग त्यातलं पाणी काढून टाकतो. पाणी काढून टाकल्यामुळं काय होतं की त्यातली जी अन्नद्रव्य किंवा न्यूट्रिशनल कंटेंट त्याला म्हणतात ती कंटेंट ॲज इट इज म्हणजे जशी आहेत तशीच राहतात. फक्त त्यातलं पाणी निघून जातं. म्हणजे त्याची नैसर्गिक चव तशीच राहते. त्याचं लाईफस्पॅन वाढतो. त्याच्यानंतर तुमचे 10 किलो ज्यावेळी आपण आलं ड्राय करतो त्यावेळी त्याचं 1 किलो बनतं. म्हणजे जे आल्याची पूर्णपणे एक आल्याची फणी असते त्या फणीला ज्यावेळी आपण ड्राय करतो त्यावेळी ती कॉन्सन्ट्रेट म्हणजे एक घट्ट झालेली असते एका ठिकाणी आलेलं असतं. मग अशा पद्धतीने ते कॉन्सन्ट्रेशन सुद्धा काम या डिहायड्रेशन प्रोसेसमध्ये होत असतं. पहिलं ट्रायल तुम्ही कसं केलं आणि सुरुवात कशी केली याची? सुरुवातीला ज्यावेळी आम्ही मशिनरी घेतली आणि प्लॅन्ट हा लावला. प्लॅन्ट लावल्यानंतर प्लॅन्टमध्ये फक्त ड्रायरच नसतो तर प्लॅन्टमध्ये बाकीच्या गोष्टीसुद्धा असतात. मग पहिल्यांदा आपण काय करतो की बाजारातून किंवा शेतकऱ्यांच्याकडून हे मटेरियल ज्यावेळी आपल्याकडे येतं तर त्याची आपण व्यवस्थितपणे छटणी करतो म्हणजे ग्रेडिंग करतो. त्याला थोडक्यात निवडतो. ते निवडून ते ज्यावेळी जे चांगलं मटेरियल असतं ते आपण पुढं एक बबल वॉशर मशीन आहे आपल्याकडे. तर त्या बबल वॉशरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ती धुतली जाते. म्हणजे एक्सटर्नल त्याची जी फवारणी वगैरे केलेली असते किंवा त्याला मातीचे कण चिकटलेले असतात किंवा इतर काही चिकटलेलं असतं ते सगळं त्या प्रोसेसमध्ये निघून जातं. मग त्याच्यानंतर परत आपण त्याचं ग्रेडिंग करतो आणि ग्रेडिंग करून जिथं मॅन्युअली म्हणजे हाताने कट करायची आवश्यकता आहे तिथं आमचा स्टाफ असतो. तो स्टाफ हाताने कट करतो आणि ज्या भाज्या मशीनवर कट करणं शक्य असतं मग त्या स्लायसर मशीन आमच्या आहेत किंवा इतर दुसऱ्या स्पिन ड्रायर वगैरे मशीन आहेत तर त्या मशीनमध्ये आम्ही घालतो आणि ते कटिंग करून घेतो. कटिंग झाल्यानंतर आमचे परत ट्रेज असतात. ज्या ट्रॉलीज असतात त्या ट्रॉलीमध्ये ट्रे असतात. त्या ट्रेमध्ये व्यवस्थितपणे त्याला पसरलं जातं. मग हे करताना पूर्णपणे आमचा जो स्टाफ आहे पूर्ण ग्लोजचा वापर करत असतो, ॲप्रनचा वापर करत असतो, कॅप असते. त्यामुळं ह्युमन टच किंवा मानवी स्पर्श हा असा त्या कुठल्याही पदार्थाला होत नाही आणि ते जे मटेरियल आहे ते अनटच्ड कंडिशनमध्ये आम्ही ड्रायरला टाकतो. मग हे त्याच्यानंतर आमच्या मशीनला आम्ही टेम्परेचर सेट करतो, त्याचं ड्युरेशन सेट करतो आणि साधारणपणे 12 तास, 13 तास, 14 तास अशा पद्धतीनं म्हणजे साधारणपणे वातावरणात सूर्याच्या वातावरणात ते टेम्परेचर कधी कधी 60 डिग्रीपर्यंत जातं तापवल्यानंतर. पण ते इथं कसं होतं की इथं आपल्याकडं ते प्रोसेस नाही आहे. ती आपण 50 डिग्रीला फक्त ते 50 डिग्री हीट देतो त्याला. जी हवा आहे तापलेली हवा फक्त 50 डिग्रीपर्यंत आपण तापवतो आणि ती त्याच्यावरनं पास केली जाते. मग त्या पासिंगमध्ये काय होतं की आपण भाजीपाला कट करून ज्या ट्रेमध्ये टाकलेला असतो त्या ट्रे जाळीदार ट्रे असतो. तर त्या ट्रेमधून तो हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि हवा काय करते की त्यातला जो फोर्सफुली जी हवा आपण देतो त्या हवेच्या झोतातून तो बाष्प जे असतं पाण्याचं बाष्प तयार होतं, बाष्पीभवन होतं आणि पाण्याचं बाष्प तयार झाल्यानंतर ते बाष्प परत ते मशीन शोषून घेतं आणि त्या बाष्पाचं पाणी करून बाहेर टाकलं जातं, ते उत्सर्जन केलं जातं आणि जो मेन गाभा येतो त्या पदार्थाचा तो
त्या पदार्थाचा गाभा तो तसाच आतमध्ये राहतो. नेक्स्ट डेला आपण काय करतो, ज्यावेळी ते सायकल कंप्लीट होतं, ते सायकल कंप्लीट झाल्यानंतर आपण तो पदार्थ काढतो आणि त्याची गरजेनुसार मग पावडर किंवा फ्लेक्स स्वरूपात जशी आपल्याला साठवणी पाहिजे किंवा समोरच्या पार्टीची रिक्वायरमेंट आहे, समोरच्या गिरायकाची ज्या पद्धतीनं रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीनं आपण तो गाभा स्टोअर करतो आपल्याकडं. आता ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली तर तुम्ही जसं की म्हटलं एक तुमच्याकडे कन्सेप्ट आहे ती म्हणजेच पुरणपोळीसाठी तुम्ही वेगळं काहीतरी केलेलं आहे. तर ते पुरणपोळीची कन्सेप्ट काय? आता पुरणाकडं आपण नंतर वळलो. बरं. सुरुवातीला आपण फळं आणि भाज्याच फक्त हे करत होतो. बरं. त्याच्यानंतर असं आलं की जसे फळभाज्यांना आणि इतर बाकी अन्नपदार्थांना मागणी तशीच प्रोसेस्ड फूड किंवा रेडी टू कुक, रेडी टू ईट अशा पदार्थांना सुद्धा बाजारपेठेतून खूप चांगल्या पद्धतीनं मागणी आहे. मग आम्ही काय केलं, आम्ही आमच्याकडं पुरण जसं आपल्या घरगुती पुरण शिजवलं जातं महाराष्ट्रात तसं घरगुती पुरण शिजवलं आणि शिजवून त्याला आमच्या मशीनमध्ये ड्राय केलं. ड्राय केल्यानंतर तो जो ड्राय झालेलं पुरण होतं त्याला परत आम्ही पावडर स्वरूपात त्याला आणलं, पावडर बनवली आणि पावडर बनवून ते आम्ही पुरणपोळी त्याची जे सुकवलेलं पुरण होतं ते सुकवलेलं पुरण त्या पद्धतीनं तयार झालं. आणि नंतर मग ज्यावेळेस आपल्याला सुकवलेलं पुरण ह्याला कुठलाही केमिकल वापरलेलं नाही किंवा एक्सटर्नल कुठलेही प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही वापरलेलं नाही, ओरिजिनल सगळं काय आहे ते ओरिजिनल आहे. म्हणजे तेही करताना सुद्धा आपण काय करतो की आपली गावठी हरभरे असतात, गावठी हरभऱ्याची डाळ अनपॉलिश डाळ आपण वापरतो आणि त्याचबरोबर आपण गुळाची पावडर, सेंद्रिय गुळाची पावडर ह्याच्यामध्ये आपण वापरतो आणि प्रोसेस जी आपली आहे ती अनटच्ड, म्हणजे ह्युमनचा टच कुठेही डायरेक्ट टच नाही आहे अशा पद्धतीची असते. आता तुम्ही बघितलं असेल आमच्या प्लॅनमध्ये सगळ्या लेडीज आमच्या ग्लोव्ज वगैरे घालून असतात, ग्लोव्ज कधी त्या काढत नाहीत. मग तसंच ते आम्ही ते पुरण ज्यावेळी हँडल करत असतो तर त्यावेळी ते पुरणाची पूर्णपणे हँडलिंग जे आहे ते हँडलिंग आम्ही अनटच्ड म्हणजे ह्युमन टच शिवाय ते करत असतो आणि त्याच पद्धतीनं आम्ही त्याचं पॅकिंगसुद्धा करतो. पॅकिंग केल्यानंतर परत मग आम्ही ते मार्केटमध्ये पाठवतो. ज्यावेळी कुठल्या गृहिणीला किंवा वर्किंग वुमनला स्पेसिफिकली, आता सध्याच्या मॉडर्न मुलींना तुम्हाला माहिती आहे की पुरणपोळीचा स्वयंपाक शक्यतो जमत नाही किंवा पुरणाचं थोडंसं करायला अवघड पडतं. मग अशा वेळी त्या मुलीनं काय करायचं की आमचं जे पाकिट आहे, आम्ही जे बनवलेलं पुरण आहे, पाकिट पण दाखवते हां, कशा प्रकारे पॅकिंग असतं ते. हे पुरणाचं आमचं जे पाकिट आहे, हे पुरणाचं पाकिट आम्ही 250-250 ग्रॅमचं पाकिट आम्ही दिलेलं आहे. मग 250 ग्रॅमच्या पाकिटामध्ये आमच्या जवळजवळ साधारणपणे 8 ते 10 आकारानुसार पोळ्या होतात. या पुरणात काय करायचं आहे, या पुरणाच्या पावडरमध्ये फक्त पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून गरम पाणी ते एक 10 मिनटं ठेवलं की ते पुरण चांगलं फुलतं आणि मग त्याचे गोळे तुम्ही करून त्या कणकेमध्ये घालून जशी तुम्ही नॉर्मली पुरणपोळी लाटता तशी पुरणपोळी लाटू शकता. आता आम्ही हे पुरणाचं पाकिट दिल्यानंतर अनेक लोकांचं आम्हाला सजेशन असं आलं की अरे तुम्ही पुरणाचं पाकिट आम्हाला देताय, आम्ही आमटी कशानं बनवायची. तर त्याचबरोबर आम्ही एक आमटीचं सुद्धा आम्ही प्रीमिक्स डेव्हलप केलेलं आहे. जशी आपण कटाची आमटी बनवतो, येळवणी काढतो आणि येळवणी काढून कटाची आमटी बनवतो, त्याच पद्धतीनं याच्यामध्ये एक पाऊच आहे. हा पाऊच आम्ही दिलेला आहे. तो पाऊच जसं आपण येळवणीचं पाणी बनवतो तशा पद्धतीचं ते पाणी बनवायचं आणि त्यातून जशी तुमच्या पद्धतीनं तुमची कटाची आमटी तुम्ही बनवू शकता. म्हणजे एका कुटुंबाला लागणारं पूर्णपणे पुरण हे आम्ही या पाकिटामध्ये दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला पुरणपोळी करताना जो त्रास असतो तो इथे वाचलेला आहे, तो इथं वाचणार आहे. त्यासोबतच मला आता तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल माहिती सांगा, ते दाखवू पण शकता तुम्ही. हां, आता ही आहे कारल्याची पावडर. ज्यावेळी मार्केटमध्ये कारलं मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं आणि कारल्याला दर नसतो, त्यावेळी आम्ही ही कारली शेतकऱ्याकडून किंवा जे व्यापारी असतात ते व्यापाऱ्यांकडून खरेदी करतो आणि त्याची आमच्या प्लॅनमध्ये आम्ही स्लायसिंग करून, म्हणजे मी अगोदर सांगितलेल्या प्रोसेसनुसार पूर्णपणे त्याची पावडर बनवतो. आम्ही डिहायड्रेट करतो आणि डिहायड्रेट करून पावडर बनवतो. मग जिथं शुगर कंटेंट, ज्यांचे मधुमेहाचा त्रास असणारे लोक, ही कारल्याची पावडर ज्यांना कारलं कंटिन्युअस लागतं, मग अशी लोक आमच्याकडनं कारल्याची पावडर नेतात आणि ते त्यांच्या हिशोबानं त्यांच्या डॉक्टरनी सांगितल्यानुसार ते पितात. त्याचबरोबर आता आम्ही दुसरं म्हणजे आमचं आवळा पावडर आहे.
आवळा आपल्या गावरान आवळा जो असतो तो गावरान आवळा हातानं कट करून आम्ही त्याचे वाळवलेलं सुकवलेलं आहे. मग विविध जे सौंदर्य प्रसाधनं असतील किंवा काही रेसिपीज असतील अशा ठिकाणी जिथं आवळा पाहिजे अशा ठिकाणी ह्या आवळ्याची पाकिटं आम्ही आमच्या आवळा पावडर तुम्ही वापरू शकता. ज्याचं म्हणजे उन्हात आम्ही कुठं वाळवलेलं नाही किंवा काय नाही. आता ही जांभूळ बीची पावडर आहे. म्हणजे आपली जी जांभळं असतात ते जांभळांचा सीझन फक्त 1 महिना असतो. मग 1 महिन्यानंतर आपल्याकडे जांभळं ताजी उपलब्ध नसतात. मग आम्ही ती ताजी जांभळं आणतो आणि आमच्या प्लॅन्टला डिहायड्रेट करतो. डिहायड्रेट करून ही आता जांभळाच्या बियांची पावडर आहे. त्याचबरोबर तुम्हाला मी आणि तुम्ही यामध्ये जी कन्सेप्ट सांगितली की आपल्याला जांभूळ आत्ताच्या एका सीझनमध्ये मिळतात, पण जर दुसऱ्या सीझनमध्ये आपण जर बघायला गेलो तर आपल्याला ते मिळत नाहीत. त्यावेळेस आपल्याला हे प्रोडक्ट फायदेशीर ठरतात. त्यांनी आल्याच मला जो जांभूळ होता त्यांचा प्रोडक्ट आहे त्याचा रस ज्यूस पण प्यायला दिला आणि तो अतिशय सुंदर लागला. अतिशय सुंदर म्हणजे सेम टू सेम क्वालिटीगत लागत होता तो. तुमचे दुसरे प्रोडक्ट दाखवा अजून. हा जांभळाचा गर आम्ही शास्त्रीय पद्धतीनं काढतो आणि तो डिहायड्रेट करतो. म्हणजे शुगरचे पेशंट असतील किंवा ज्यांना जे जांभळांचे प्रेमी आहेत, जांभूळ प्रेमी आहेत, त्या जांभूळ प्रेमींना बारमाही गर ताजा गर त्यांना खायचं असेल तर ते आमच्याकडनं घेऊ शकतात. त्याच्यानंतर आमच्याकडं आम्ही बिटाची पावडर बनवतो. बीटरूट पावडर जी आहे बिटाची पावडर बनवतो. आमच्याकडं आवळा कँडी आमच्याकडे उपलब्ध असते. बारमाही उपलब्ध असते आवळा कँडी. आवळा कँडी ती पण आम्ही ड्रायरला सुकवतो. ती आम्ही काय बाकी इतर लोक करतात त्या पद्धतीनं उन्हात सुकवत नाही. आता ही ड्रमस्टिक पावडर म्हणजे शेवग्याच्या शेंगांची पावडर, जिथं कॅल्शियम कंटेंट जास्त असतं आणि ज्या मुलांची वाढ होत नाही किंवा हाडांची वाढ होत नाही अशांना ते रिकमेंड केलं जातं आयुर्वेदिक डॉक्टरकडून. मग त्यांच्यासाठी आम्ही ही ड्रमस्टिक पावडर म्हणजे शेवग्याच्या शेंगांची पावडर बनवतो. ही बहुगुणी अशी मोरिंगा पावडर जी जगात खूप मोठ्या प्रमाणात आज हिचं सेवन केलं जातं. ही मोरिंगा पावडर आपल्या भागात जी शेवग्याची झाडं बांधावर असतात, शेतकऱ्यांच्या बांधावर असतात, तिथं कुठलीही फवारणी नसते किंवा कुठलंही कमर्शियलायझेशन जिथं झालेलं नाही, अशा झाडांचा पाला आम्ही काढतो आणि पाला आणून ते आमच्याकडं आम्ही ड्रायरला ड्राय करतो आणि अशा पद्धतीने एक सुंदर अशी न्यूट्रिशनल कंटेंट असलेली ही मोरिंगा पावडर आम्ही बाजारात आणलेली आहे. त्याच्याबरोबर आमच्याकडं मटकीचे मोडसुद्धा आहेत. मुगाचे मटकीचे मोड ज्यावेळी वर्किंग वुमन स्पेशली आणि शहरांमध्ये जिथं मटकीचे किंवा मुगाचे मोड रेडिली अवेलेबल नसतात आणि ते बनवायला खूप हेक्टिक प्रोसेस असते, त्याच्याऐवजी आमचे मोड फक्त घ्यायचे आणि 10 मिनटं फक्त पाण्यात ठेवले की ॲज इट इज म्हणजे ओरिजिनल ताजे तुमचे मोड असतात त्या पद्धतीने ते होतात. त्याचे न्यूट्रिशन कंटेंट म्हणजे प्रोटीन कंटेंट सगळ्यात हायेस्ट प्रोटीन कंटेंट याच्यामध्ये आहेत. आता ही आमची सुंठ्याची पावडर किंवा आल्याची पावडर म्हणजे जिथं आल्याचं उत्पादन म्हणजे तुम्ही आलं लसूण पेस्ट जी दर आठवड्याला शक्यतो वापरली जाते प्रत्येक कुटुंबामध्ये. मग त्याच्यामध्ये विनेगार किंवा इतर केमिकल कंटेंट्स असतात किंवा बाकीच्या कंटेंट असतात. त्याच्याऐवजी आल्याची पावडर आणि लसणाची पावडरसुद्धा आम्ही ठेवलेली आहे, बनवलेली आहे. मग आलं लसूणची पावडर बनवून तुम्ही रेडीमेड पेस्ट करू शकता आणि एक हेल्दी पेस्ट तुम्हाला ह्याच्यातून मिळू शकते. त्याचबरोबर आपल्याकडे टोमॅटो सूपसाठी टोमॅटो पावडरसुद्धा आम्ही बनवलेली आहे. मग टोमॅटोची पावडर जे आपले नॅचरल टोमॅटो असतात, नॅचरल टोमॅटो आपल्या ड्रायरमध्ये सुकवले जातात आणि त्याची आम्ही पावडर बनवतो. खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप चांगल्या मागणी असणारी हे आमचं प्रॉडक्ट आहे. त्याचबरोबर असे आता उपवासासाठी हे रताळ्याचा रताळ्याचा चिवडा ॲक्च्युली आता आमचं बनवणं चालू आहे. त्याचबरोबर गाजरांचा किस म्हणजे गाजरांच्यापासून गाजर हलव्याचं प्रेमिक्स हे सुद्धा आमचं आता सध्या इन प्रोसेस आहे. असे बरेचसे प्रॉडक्ट साधारणपणे चिकूचे फ्लेक्स आहेत आमच्याकडं. आम्ही ॲपलचे म्हणजे आपल्या सफरचंदाचे फ्लेक्स बनवतो. असे अनेक प्रॉडक्ट आमच्याकडं आत्ता सध्या आम्ही तयार करतो. त्याच्यावरती आमचं काम चालू आहे सध्या आणि त्याला प्रतिसादसुद्धा खूप चांगला मिळतो आहे. आणि त्याचे ज्यावेळी आम्ही ज्यावेळी प्रॉडक्ट सगळे बनवतो त्यावेळी हे आम्ही सगळे लॅबला चेक करतो. जे FSSAIशी संबंधित किंवा FSSAI सर्टिफाईड लॅब आहेत, प्रयोगशाळा आहेत, त्या प्रयोगशाळामध्ये आपलं सॅम्पल चेक केलं जातं. सातारच्या YC कॉलेजचे जे फूड डिपार्टमेंट आहे त्या फूड डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आपलं प्रॉडक्ट टेस्ट केलं जातं.
आणि त्यांच्याकडनं रेकमेंडेशन येईल त्या पद्धतीनं आपण आपल्या प्रोसेसमध्ये सुधारणा करतो किंवा खूप चांगल्या पद्धतीने अजून कसं प्रॉडक्ट बनवता येईल अशा पद्धतीनं सुद्धा ते लोक आम्हाला मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या देखरेखीखाली आपण हे सायंटिफिक पद्धतीनं हे डिहायड्रेटेड प्रोडक्ट्स आता आपण बनवतो आहे. आता जे तुम्ही मला प्रोडक्ट दाखवले तर महत्त्वाचा प्रश्न त्यामध्ये येतो की त्याची किंमत जी प्राईस असते ती कशी ठरवली जाते आणि पावशरची असेल, अर्धा किलोची असेल, तर पॅकिंगची सुविधा कशी आहे त्यामध्ये? पॅकिंग आपण ज्या पद्धतीनं पाहिजे हवं त्या पद्धतीनं म्हणजे 50 ग्रॅम 100 ग्रॅमपासून ते 1 किलो 5 किलोपर्यंत आपण पॅकिंग देऊ शकतो. तशी आपल्याकडे पॅकिंगची सुविधा आहे. त्याचबरोबर आता त्याचं जे कच्च्या मालाची किंमत बाजारात उपलब्ध असलेल्या कच्च्या मालाची किंमत आणि त्याचा प्रोडक्शनचा खर्च आहे की आणि नॉमिनल नफा तो सगळा आम्ही एकत्र करतो आणि त्याच्या आपल्या कॉम्पिटिशनमध्ये ज्या प्रॉडक्ट मार्केटमध्ये आहेत तर त्याच्याशी तुलना करून आपण त्याच्यात दर निश्चित करत असतो. पण तो दर निश्चित करताना कुठेही मोठ्या प्रॉफिटचं किंवा जे कॉर्पोरेट कंपन्या करतात तर त्या पद्धतीचं आपण करत नाही. हा आपला माजी सैनिकाचा प्लस शेतकरी पुत्राचा उद्योग आहे. त्यामुळं त्या पद्धतीनंही आपण सामान्य ग्राहकांचं लक्ष ठेवत असतो. आत्ता कोणत्या प्रोडक्टला जास्त मागणी येते तरी? आत्ता आमच्या पुरण प्रेमिक्सला खूप मोठ्या प्रमाणात खास करून मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये मागणी आहे. त्याचबरोबर मोरिंगा पावडर, मोरिंगाचे लाडू आम्ही बनवतो. त्या मोरिंगाच्या लाडूला भरपूर मागणी मिळते. काही आता आम्ही आमच्या फूड सायंटिस्टला हाताशी धरून काही सूप्स आम्ही प्रोड्यूस केलेले आहेत. त्या सूपलाही आता बऱ्यापैकी मागणी मेट्रोपॉलिटन सिटीजमधून यायला लागली. म्हणजे मोरिंगा सूप, टोमॅटो सूप, हेल्दी सूप अशा प्रकारचे जे हाय प्रोटीन कंटेंट असणारे सूप्स आहेत त्या सूपची सुद्धा मागणी भरपूर प्रमाणात आहे. त्याचबरोबर आपण भारतीय नौसेनेमध्ये आता मला सांगायला अभिमान वाटेल की सातारा जिल्हा नौसैनिक संघटनेचा मी संस्थापक आहे आणि आता सध्या उपाध्यक्ष म्हणून तिथं काम बघतो आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय पातळीवर जी वेटरन सेलर्स फोरम म्हणून एक संघटना चालते तर तिचा राष्ट्रीय सल्लागार म्हणून सुद्धा मी काम बघतो. तर भारतीय नौसेनेला म्हणजे जे आम्ही फेस केलं त्यावेळी तर सेम प्रॉब्लेम आतासुद्धा हे लोक फेस करतात. मग अशा वेळी आम्ही त्यांना आता रेकमेंड केलेलं आहे की आमचे जे डिहायड्रेटेड प्रोडक्ट आहेत हे डिहायड्रेटेड प्रोडक्ट आम्ही तुम्हाला देतो आणि हे प्रोडक्ट फक्त आम्हीच बनवणार नाही आहोत तर आमच्याबरोबर आम्ही सैनिकांच्या पत्नींचे बचत गट तयार करतो आहे आणि त्या बचत गटांच्या माध्यमातून असे प्लॅन्ट्स आमचा उभारण्याचा विचार आहे. आणि सातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचाही जिल्हा आहे. मग शेतकऱ्यांच्या जिल्ह्यातून जे शेतीचे प्रॉडक्ट्स सातारा जिल्ह्यात तयार होतात ते डिहायड्रेटेड प्रॉडक्ट आपण डिहायड्रेट करून भारतीय नौसेनेपर्यंत किंवा सेनादलापर्यंत पोहोचवायचा सुद्धा आपला प्रयत्न सध्या सुरू आहे आणि त्याला बऱ्यापैकी यश मिळतं आहे आता सध्या. आता आपण हा व्हिडिओ बघतोय पण शेतकरी म्हणत असतील की यातून आम्हाला फायदा काय, तर तो काय सांगा? हां, तर शेतकऱ्यांचा फायदा एकच की शेतकऱ्यांचा ज्यावेळी शेतमाल बाजारात जातो आणि बाजारात खूप मोठ्या प्रमाणात ज्यावेळी प्रोडक्शन होतं त्यावेळी त्यांना ते बऱ्याचदा आपण बघतो की टोमॅटो फेकले जातात, दूध रस्त्यावर ओतलं जातं किंवा असे बरेच काही जे प्रकार जे घडतात. तर त्याऐवजी असे प्रॉडक्ट जर आपण डिहायड्रेट केले किंवा तुम्ही आमच्याकडे डिहायड्रेट करायला आणले तरीसुद्धा आम्ही तुम्हाला डिहायड्रेट करून त्याची पावडर बनवून आम्ही तुम्हाला देऊ शकतो किंवा तुम्ही आम्हाला विकलेत तर आम्ही तुम्हाला त्याचा जो काही मोबदला असेल मार्केट रेटच्या हिशोबानं तोही आम्ही तुम्हाला देऊ शकतो. ते देऊन आम्ही आता सध्या खरेदीच करतो आहे तसं. तर आता हे शेवग्याचं जे आहे ते शेवग्याच्या पाल्याचं आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या बरोबर आता ॲग्रीमेंट केलेलं आहे आणि त्यांना शेवगा लागवडीसाठी कृषी विभागाकडनं त्यांना अनुदान आणि सहकार्यसुद्धा मिळतं आहे. त्याचबरोबर खरेदीची हमी त्यांना आम्ही देतो आहे. ते जेवढे पाला किंवा शेंगा प्रोड्यूस करतील त्या एक ठराविक दरानं त्यांच्याकडनं विकत घेण्याची हमीसुद्धा आम्ही भागातल्या शेतकऱ्यांना देतो आहे. तसंच जर कोणी असेल वेस्ट करण्याच्या ऐवजी ते आमच्याकडं आणून घाला. निश्चित एक ठराविक किंमत आम्ही तुम्हाला देऊ आणि मार्केटच्या हिशोबानं ते पण असं नाही की खूपच एकदम बॉटम प्राईसमध्ये. मार्केटला जे दर चालू असतील त्या दरानं आम्ही तुमच्याकडनं विकत घेऊ आणि आमच्या इथं ते डिहायड्रेट करून आम्ही आमच्या ग्राहकांना आम्ही पोचवतो माल. आता जे आपण प्रोडक्ट घेतो शेतकऱ्याकडून जे फळभाज्या घेतो त्याची व्हॅलिडिटी आपल्याला जास्त दिवस टिकत नाही जास्त. पण बरोबर. आता हे जे प्रोडक्ट आपले आहेत त्याची व्हॅलिडिटी किती असते?
ह्याची व्हॅलिडिटी आम्ही लॅबोरेटरीला चेक केलं तर प्रत्येक जे डिहायड्रेटेड प्रॉडक्ट आहे तर बरं. त्याची व्हॅलिडिटी कमीत कमी आम्हाला 1 वर्ष मिळालेली आहे. बरं. मग 1 वर्षापासून आता काही प्रॉडक्ट आम्ही 1 वर्षानंतर परत आणखीन रिव्हॅलिडिफिकेशनला दिलेले आहेत. बरं. तर त्याचं रिव्हॅलिडिफिकेशन आता येईल, कारण आता नुकतंच आम्हाला 1 वर्ष कंप्लीट होतं आहे. त्यामुळं आत्ता काही प्रॉडक्ट असे जे आम्ही सुरुवातीला बनवले होते त्यांचे सॅम्पल आमच्याकडे ठेवलेले होते. तर ते प्रॉडक्ट आम्ही रिव्हॅलिडिफिकेशनला म्हणजे आम्हाला ॲक्च्युली समजलं पाहिजे की हे आमचे प्रॉडक्ट आहेत ते 1 वर्षापेक्षा जास्त सुद्धा चालत आहेत. हे आम्हाला हा कॉन्फिडन्स यावा म्हणून आम्ही परत हे लॅबोरेटरीला आम्ही टेस्टिंगसाठी दिलेले आहेत आणि आम्हाला त्याचे रिझल्ट चांगल्या पद्धतीने मिळत आहेत. आम्हाला अजून 6-6 महिन्याची लाईफ त्याची जी व्हॅलिडिटी आहे ती अजून वाढवून मिळालेली आहे. म्हणजे साधारणपणे कमीत कमी 1 वर्ष तर टिकतातच, पण 1 वर्षापेक्षा जर तुमची स्टोरेज कंडिशन आणि बाकीच्या इतर गोष्टी चांगल्या पद्धतीच्या असतील तर साधारणपणे अजून 1 वर्षसुद्धा टिकायला म्हणजे सर्वसाधारणपणे 2 वर्ष टिकायला सुद्धा काही हरकतच नाही असं मला म्हणायचं. आता तुम्ही सगळं या पॉझिटिव्ह गोष्टी सांगताय, पण एक महत्त्वाचा गोष्ट असतं की कस्टमरचा फीडबॅक. तर तो कस्टमरचा फीडबॅक आतापर्यंत कसा आला आहे आणि एक निगेटिव्ह फीडबॅक कोणता आलेला ज्याच्यावर तुम्ही काम केलं आणि जो टर्निंग पॉईंट ठरला तुमच्या बिझनेसमध्ये? हां, पॉझिटिव्ह फीडबॅक तर येतातच की नाही, लोकांना सांगितलं जातं की आम्हाला तुमचे प्रॉडक्ट खूप आवडतात. पण काही वेळा असं होतं की निगेटिव्ह फीडबॅकसुद्धा येतात. निगेटिव्ह फीडबॅक मग त्यातून आम्ही शिकत असतो. निगेटिव्ह फीडबॅकसुद्धा आमच्यासाठी तेवढेच गरजेचे आहेत. आता उदाहरणार्थ पुरणाचं आम्हाला सांगितलं की आम्हाला वेगळी डाळ त्या कट्टाच्या आमटीसाठी शिजवायला लागते. मग आम्ही ते डेव्हलप केलं. त्याच्यानंतर काही वेळा आम्हाला सांगितलं गेलं की नाही, तुमचं सीलिंग ज्यावेळी तुम्ही सेल करता त्यावेळी सीलिंग जर प्रॉपर नसेल तर मॉइश्चर पकडलं जातं आणि मॉइश्चरमुळं ते प्रॉडक्ट आमचं खराब होतं असं सांगितलं जातं. मग त्यावेळी आम्ही ते प्रॉपर सीलिंग किंवा त्या पद्धतीचं जे स्टँडर्ड आहे ते स्टँडर्डचं सीलिंग मशीनवर सीलिंग आम्ही ते आमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली आणि ते त्या पद्धतीनं आम्ही लोकांना आता कस्टमरला आमच्या देतो आहे. त्याचबरोबर असं असतं की मार्केटपेक्षा आमचे प्रॉडक्ट महाग आहेत अशी लोकांची तक्रार असते. मार्केटपेक्षा म्हणजे जे ताजे पदार्थ मिळतात तर त्यापेक्षा आपले प्रॉडक्ट महाग आहेत असं लोकांची तक्रार असते. तर ती तक्रार बरोबर आहे त्यांची. दुसरं एक असतं की जे बाजारात उपलब्ध आहेत की म्हणजे एक आल्याची पावडर जी उन्हात वाळवली गेलेली आहे किंवा सोलर प्लॅन्टमध्ये वाळवली गेलेली आहे ती आणि आमची ह्याच्या प्राईसमध्ये जमीन आसमानचा फरक असतो. तर त्यांचं बरोबर असतं, कारण जे सोलर एनर्जीनं बनतं ते फक्त डिहायड्रेटेड प्रॉडक्ट असतं. ते साधारणपणे ज्या कंडिशन आपण हायजेनिक कंडिशनमध्ये आपण बनवतो त्या कंडिशनमध्ये ते बनवलेलं गेलेलं नसतं किंवा जे अल्ट्राव्हायोलेट रेज डायरेक्टली त्याच्यावरती येतात त्यामुळे त्याची ओरिजिनल न्यूट्रिशनल कंटेंट किंवा जे प्रोटीन्स वगैरे असतात ते हार्म होतात. आपल्याकडे ते प्रोसेस नाही आहे. आपल्याकडं क्लोज लूप प्रोसेस असल्यामुळं काय होतं की आपले न्यूट्रिशनल कंटेंट त्यांच्यापेक्षा खूप हायर डिग्रीचे असतात. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलंच तर एखाद्या सूप बनवायचं आहे अशा वेळी बाहेरचं जे प्रॉडक्ट आहे ते साधारणपणे 100 ग्रॅम त्याला टोमॅटो पावडर लागेल. तर 30 टोमॅटो पावडर आपल्याकडं 25 ग्रॅम तेवढ्याच पद्धतीचं सूप बनवण्यासाठी फक्त 25 ग्रॅम किंवा 30 ग्रॅम आपली पावडर बनवून त्याच टेस्टचं किंवा त्याच न्यूट्रिशनल कंटेंट असणारं सूप आपल्याकडं बनवलेलं आम्ही प्रॅक्टिकली बघितलेलं आहे. त्यामुळं थोडंसं कसं आहे की आमचे प्रॉडक्ट इतरांच्यापेक्षा थोडेसे महाग आहेत, तुलनेनं महाग आहेत. पण त्याचबरोबर तुमचं आरोग्य जपण्याचं त्याचबरोबर आणि न्यूट्रिशन कंटेंट जपण्याचं हे काम आम्ही चोखपणे इथं बजावलेलं आहे. त्यामुळं आमचा जो इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन किंवा प्रोसेसिंग कॉस्ट आहे ती थोडीशी हायर एंडला आहे. हेही तितकंच खरं आहे. आता आपले हे रिपिटेटिव्ह कस्टमर किती आहेत आता आपले? रिपिटेटिव्ह कस्टमर मोरिंगा पावडर, आल्याची पावडर, लसूण पावडर, टोमॅटो पावडर आणि विशेष म्हणजे पुरणाचे जे रिपिटेटिव्ह कस्टमर आहेत ते भरपूर आहेत. आणि पुरणाचा पॉझिटिव्ह फीडबॅक असे इतके चांगल्या पद्धतीने आहेत की म्हणजे सिनेस्टार विजय निकम साहेब असतील किंवा तुमच्या सिनेतारका मराठीच्या आघाडीच्या स्पृहा जोशी यांनीसुद्धा आपल्या पुरणाची टेस्ट घेतली आणि त्यांनीसुद्धा ते आपल्याकडनं परत अगेन डिमांड केलेलं आहे त्या पुरणाचं. म्हणजे रिपिटेटिव्ह कस्टमर बऱ्यापैकी आहे, छानपैकी आहे. लोक नेतात, पुरण परत डिमांड केलं जातं. इव्हन अगदी ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा आम्ही पुरण पाठवलेलं आहे. युरोपमध्ये आम्ही आता पुरण पाठवणार आहोत. अशा बऱ्याच ठिकाणी म्हणजे अगदी अमेरिकेच्या कस्टमरनीसुद्धा आम्हाला आता डिमांड केलेलं आहे की तुमचं पुरण आम्हाला बघायचं आहे. पण ते आता ज्यावेळी इंडियामध्ये येतील
ते चेक करतील आणि त्यानंतर ते US ला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील, असं आहे. आता एकंदरीत जी प्रोसेस आहे, म्हणजे एखाद्याला प्रोडक्ट आपलं पाहिजे तर ती प्रोसेस काय आहे? प्रोडक्ट तुम्ही ऑनलाईन म्हणजे आता आम्ही थोड्याच दिवसात जे प्लॅटफॉर्म आहेत, म्हणजे फ्लिपकार्ट झालं किंवा ॲमेझॉन झालं, मिशो झालं, अशा प्लॅटफॉर्मला सुद्धा आपले प्रोडक्ट थोड्या दिवसात आपल्याला मिळतील. त्याचबरोबर आमची वेबसाईट आहे www.jbfoodsatara.in ही आपली वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर तुम्ही जर कॉन्टॅक्ट केलात आम्हाला तर आम्ही तुम्हाला बाय पोस्ट म्हणजे स्पीड पोस्ट किंवा बाय कुरिअर आम्ही तुम्हाला प्रॉडक्ट तुमच्यापर्यंत पाठवू शकतो विथ पोस्टल चार्जेस. नॉमिनल पोस्टल चार्जेस असतात, साधारणपणे 70 ते 80 रुपये पोस्टल चार्जेस लागतात 1 किलोला. तर असे प्रॉडक्ट आम्ही तुम्हाला स्पीड पोस्टद्वारे सुद्धा पाठवू शकतो. ही खूप चांगली सोय आपल्याकडे आहे. तुम्ही जसं की म्हणता की हेल्थच्या दृष्टीने यामध्ये भरपूर फायदा आहे, तर हेल्थच्या दृष्टीने कोणते फायदे आहेत म्हणजे पॉझिटिव्ह ठरू शकतात आपल्याला? हां, हेल्थच्या दृष्टीने म्हणजे कसं की तुम्हाला ऑफ सीझनला, म्हणजे आता जांभळाचंच उदाहरण तुम्हाला तुमच्यासमोर आहे. जांभळाचं उदाहरण असेल किंवा अशी सिजनल फळं असतील, सिजनल भाज्या असतील, रानभाज्या असतील, अशा भाज्या ज्या आहेत, ज्या भाज्या आपल्याला ऑफ सीझनमध्ये खायची इच्छा होते किंवा अशी फळं आपल्याला ऑफ सीझनमध्ये खायची इच्छा होते, तर अशा वेळी ते डिहायड्रेटेड प्रोडक्ट जे आहेत, ते डिहायड्रेटेड जे पदार्थ आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये काही पदार्थामध्ये जरी तुम्ही पाणी घातलं, गरम झालेलं पाणी किंवा उकळलेलं पाणी जरी तुम्ही घातलं तरी ते ॲज इट इज वॉटर गेन करतं आणि ते ओरिजिनल शेपमध्ये बऱ्यापैकी येतं, असं होतं आहे. त्याचबरोबर आता जिथं प्रोलॉंग पिरियडसाठी प्रवास असतो आहे, मग अशावेळी रेडिली अवेलेबल तुमच्याकडे टोमॅटो नसतो किंवा फ्रेश व्हेजिटेबल्स नसतात, अशा वेळीसुद्धा आमचे डिहायड्रेटेड प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या फ्रेश प्रॉडक्टला सबस्टिट्यूट म्हणून वापरू शकता. आता जे आपल्या प्रोडक्टला मागणी येते, म्हणजेच ड्राय केलेले एक प्रोडक्ट बघितले मी आणि पावडर फॉर्ममध्ये पण बघितले, तर त्या दोन्हीबद्दल कशी कन्सेप्ट आहे, प्राईस कम्पॅरिझन वगैरे कसं आहे त्याचं दोन्हीचं? दोन्हीचं साधारणपणे प्राईस टॅग सेमच आहे. बरं. फक्त जे पावडर जे पाहिजे तर पावडर फॉर्मेशनला साधारणपणे 15-20 किलो आम्हाला एका किलोमागे 15-20 रुपये आम्हाला 1 किलोमागे खर्च येतो किंवा पॅकेजिंग कॉस्ट वाढते. बरं. तेवढाच फक्त डिफरन्स येतो, अदरवाईज काही जास्त बाकी खर्च नाही आहे तसा. आता अजून तुमचे एवढे सगळे प्रोडक्ट आहेत, अजून कोणते प्रोडक्ट तुमच्या टार्गेटवर आहेत आणि ते तुम्हाला त्याच्यामध्ये डेव्हलप करायचे अजून आपले? आता सध्या आमचा रिसर्च चालू आहे. बरं. आणि एकतर गाजर हलवा प्रेमिक्स, बरं. म्हणजे गाजर का हलवा हे जे वाईडली चालतं आपल्या नॉर्थ इंडियामध्ये, तर तो गाजर का हलवा आमच्याकडे डिहायड्रेट करायचं आमचं सध्या सुरू आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर आम्ही आता ताकाचे उपयोग आणि ताकाचे जे आरोग्यदायी गुण आहेत ते भरपूर आहेत. मग अशा वेळी ताक जे आहे ते ताक आम्ही डिहायड्रेट करून ते ताकाची पावडर फॉर्मेशनमध्ये आणून त्याला मसाला ताक बनवायचं आमचं सध्या चालू आहे, त्याच्यावरती काम चालू आहे. आणि लवकरच म्हणजे साधारणपणे येत्या 2 महिन्यातच ते तुम्हाला ताकाची पावडर किंवा पाऊच तुम्हाला रेडिली अवेलेबल मार्केटमध्ये आलेला मिळेल तुम्हाला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की ते स्वतः नेव्हीमध्ये होते आणि नेव्हीमध्ये असताना त्यांना जो अनुभव आला, म्हणजेच ताज्या फळभाज्या मिळत नव्हत्या, खाण्यापिण्याची नीट सोय होत नव्हती, त्याच्यावर त्यांनी काम केलं. जेव्हापासून ते रिटायर झाले त्याच्यावरच त्यांनी काम केलं आणि स्वतःचं एक प्रोडक्ट तयार केलं, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल आणि जे शहरात असतील किंवा ज्यांना हे प्रोडक्ट ऑफ सीझनला पाहिजे असतील त्यांना ते चांगल्या प्रकारे मिळू शकतील. मित्रांनो, तुम्हाला जर हे प्रोडक्ट पाहिजे असतील तर तुम्हाला नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता स्क्रीनवर दिसत असेल, त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता आणि जी प्रोडक्टची प्राईस असेल, बाकीच्या ज्या गोष्टी असतील तर तुम्ही त्यांच्याशी त्या डिस्कस करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. दादा, खूप खूप धन्यवाद तुम्ही मोलाचा वेळेकडून माहिती दिल्याबद्दल आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद ऋषिकेशजी, तुम्ही इथपर्यंत आलात आणि आमच्यासारख्या माजी सैनिकाची मुलाखत आणि आमच्या माजी सैनिकांचे प्रॉडक्ट जे आहेत ते आज जनतेपर्यंत पोहोचवत आहे. त्यामुळे तुमचेही खूप खूप आभार आणि खूप तुमच्याही पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं शुभेच्छा. धन्यवाद. रॉ मटेरियल ज्यावेळी आपलं आत येतं, आत आल्यानंतर आपण पहिल्यांदा त्याचं वजन करतो. वजन करून आमच्या या स्टाफ आहे, आमचा स्टाफ त्याचं ग्रेडिंग करतो आणि ग्रेडिंग केल्यानंतर परत ते वॉशिंगसाठी या बबल वॉशर म्हणून आमचं जे मशीन आहे त्या वॉशर मशीनमध्ये जातं. वॉशर मशीनमध्ये जर पालेभाज्या असतील तर पालेभाज्या आम्ही ह्या स्पिन ड्रायरला घालतो आणि त्याच्यातलं थोडंसं जे पाण्याचा अंश असतो तो निघून जातो त्याच्यावर. तेच त्यानंतर ज्या फळभाज्या वगैरे असतात
त्या फळभाज्या इथं जो स्लायसर आहे आमचा त्या स्लायसरला आम्ही स्लायसिंग मशीन आहे हे. या स्लायसिंग मशीनमध्ये आम्ही ते असं इन्सर्ट करतो आणि स्लायसरचे जे तुकडे आहेत ते असे इथून याच्यातून बाहेर पडतात. मग ते तुकडे कलेक्ट केले जातात आणि अशा पद्धतीनं ते टाकले जातात, ट्रेमध्ये अंतरले जातात. मग कधी कधी आम्हाला ब्लांचिंग करावं लागतं. म्हणजे ब्लांचिंगसाठी हे मशीन ब्लांचर मशीन आमच्याकडं आहे. त्याचबरोबर मग हे आमचं वर्किंग टेबल आहे. वर्किंग टेबलमध्ये आमच्या मुली, हे आमची पत्नी, हे सगळे ही लोक कामं करत असतात आणि हे काम म्हणजे हे असे ट्रेमध्ये पसरणं आणि ट्रेमध्ये पसरून नंतर अशा पद्धतीनं ते ट्रे अशा पद्धतीने ट्रे हे ट्रॉलीमध्ये लावले जातात. हे ट्रॉलीमध्ये लावल्यानंतर परत ह्या ट्रॉल्या आमचा हा जो ड्रायर आहे हे ड्रायिंग मशीन आहे. या ड्रायिंग मशीनमध्ये आम्ही आतमध्ये टाकतो आणि आतमध्ये टाकल्यानंतर हा दरवाजा बंद केला जातो. दरवाजा क्लोज केल्यानंतर परत पाठीमागच्या बाजूला एक कंट्रोल पॅनल आहे. मग त्या कंट्रोल पॅनलमध्ये आम्ही सगळं टेम्परेचर वगैरे सेट करतो आणि टेम्परेचर वगैरे सेट करून त्याचं टायमिंग सेट करतो आणि टायमिंग सेट करून नंतर मग आम्ही ते मशीन चालू करतो. आणि हे इथं मग साधारणपणे प्रत्येक गोष्टीला त्याचं वॉटर कंटेंट किती असते त्याच्यावरती ड्रायिंगचं सायकल लावलं जातं. 12 तासापासून 8 तासापासून ते कधी कधी 22 ताससुद्धा ते ड्रायिंग आमचं चालत असतं. मग ड्राय झाल्यानंतर परत ते काढलं जातं आणि आमचं परत पावडर मेकिंगचं मशीन आहे. त्याला पल्वरायझर म्हटलं जातं. मग ते पल्वरायझरला परत आणलं जातं आणि त्याची पावडर केली जाते परत. आणि किती जागेत हा प्लांट आहे आपला? हा आपला साधारणपणे 1600 स्क्वेअर फूटमध्ये आत्ता हा प्लांट आहे. आता स्टोरेजची सुविधा आम्ही बाजूला स्टोरेज आणि पॅकेजिंगचे सेक्शन आहे तो आमचा याच्या पुढे एक्सटेंड करायचा विचार आहे आणि तो बाजूलाच इथं असेल. आता स्टोरेज कसं केलं जातं? स्टोरेज आत्ता सध्या असंच साध्या पद्धतीनं केलं जातं. आम्ही ठेवतो आमचे जे प्रॉडक्ट आहेत ते ड्राय करून ठेवतो आणि त्याला नंतर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये असं सील पॅक केलं जातं. पॅक करून ते ठेवतो. ज्यावेळी कस्टमरची गरज असेल त्या पद्धतीनं मग कस्टमरला आम्ही ते आमच्याकडनं सप्लाय केलं जातं.